आपला आजचा विषय आहे सर्वांनी पश्चाताप का करावा. ठीक आहे. आजचा आपला विषय आहे, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. आजचा आपला विषय आहे सर्वांनी पश्चाताप का करावा. ठीक आहे. हा आजचा आपला विषय आहे आणि आज आपण पश्चातापाविषयी सविस्तर काय करणार आहोत, पवित्र शास्त्रातून शिकणार आहोत. आणि पश्चाताप म्हणजे मन परिवर्तन करणे आणि पापाकडून देवाकडे वळणं. ठीक आहे. जर कोणी तुम्हाला पश्चातापाची व्याख्या काय आहे हे जर विचारलं, तर तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या अशा भाषेमध्ये पश्चातापाची जी व्याख्या आहे ती सांगता आली पाहिजे. पश्चातापाची व्याख्या काय आहे? पश्चाताप म्हणजे मन परिवर्तन करणे आणि पापाकडून देवाकडे वळणे. ठीक आहे. ही पश्चातापाची काय आहे? व्याख्या आहे. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये पश्चातापाला मोठं महत्व देण्यात आलेलं आहे. कारण पश्चाताप हा उद्धाराचा पहिला काय आहे? टप्पा आहे. ठीक आहे. आणि पवित्र शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो त्या वेळेला आपल्याला हे समजण्याकरता फार मदत होते की पश्चाताप हा पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वाचा काय आहे, मुद्दा आहे. आणि पश्चाताप खऱ्या अर्थाने माणसाला उद्धाराकडे घेऊन जाण्याचा पहिला काय आहे, पहिली पायरी आहे किंवा पहिली जी स्टेप आहे किंवा पहिला जो टप्पा आहे तो आहे. आणि मग आपण आज सर्वांनी पश्चाताप का करावा हे शिकत असताना यातला पहिला जो भाग आहे, पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत. आणि पहिला मुद्दा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. सर्वांनी पाप केला आहे आणि सर्वांना उद्धाराची गरज आहे. पहिला क्रमांक टाका आणि त्यामध्ये लिहून घ्या, सर्वांनी पाप केला आहे आणि सर्वांना उद्धाराची गरज आहे. आता आपण हा मुद्दा समजून घेण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये रोमकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे वचन 23 आहे ते आपण वाचणार आहोत. आणि वचन 23 वाचण्यासाठी मला मदत करा. रोमकराचं पत्र 3रा अध्याय आणि 23 वचन. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे पाप कोणी केला आहे हे समजण्याकरता हे वचन आपल्याला काय करतं? मदत करतं. आणि ज्या वेळेला आपण हे वचन वाचतो तर ह्या वचनामध्ये हे समजतं की सर्वांनी पाप केलं आहे. सर्वांनी पाप केलं आहे. आता लक्ष द्या, ह्या वचनाची ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण बांधणी करतो त्यावेळेला ह्या वचनातून अनेक जे मुद्दे आहेत, सब मुद्दे ते बाहेर येतात. पण त्या सर्वांकडे आपण जाणार नाही, कारण आपला जो विषय आहे सर्वांनी पश्चाताप का करावा या विषयाशी संबंधित आपण काय करणार आहोत, महत्वाच्या गोष्टी आज पवित्र शास्त्रातून शिकणार आहोत. मग वचन सांगतं की सर्वांनी पाप केला आहे आणि सर्वजण देवाच्या गौरवाला जे आहे उणे पडलेले आहे. मनुष्य जो आहे ना, मनुष्य पापी आहे आणि त्याच्या पापांमुळं तो देवापासून जे आहे ना दूर गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. पाप करण्या अगोदर मनुष्य देवासोबत जे आहे ते राहत होता, किंवा पाप करण्या अगोदर ते हा मनुष्याची भेट घेण्याकरता जे आहे ते येत होता. हे आपण
उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस सविस्तरपणे येदेन बगीच्यामध्ये पाहतो त्यावेळेस आपल्याला हे पाहायला भेटतं. आता लक्ष द्या, पाप केल्यामुळं माणूस जो आहे ना तो देवापासून दूर गेला आणि देवापासून दूर गेलेल्या माणसाला जर उद्धार प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्याला तो उद्धार प्राप्त करून घेण्याकरता पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तो पश्चाताप करल त्याच वेळेला त्याला उद्धार जो आहे तो प्राप्त होईल. आणि उद्धार प्राप्त करण्याकरता आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अनेक अनेक असे जे मार्ग आहे, अनेक अनेक जे काही उदाहरणं आहेत ते देण्यात आलेले आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण लूकऋष शुभवर्तमानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि 10 पासून तर 14 ही 4 वचनं ज्यावेळेस आपण वाचतो तर ह्या 4 वचनांमध्ये 2 व्यक्ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि पहिला जो व्यक्ती आहे ना त्याने देखील देवाकडे प्रार्थना केली आणि तो प्रार्थना करून गेल्यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे ना त्याने पण प्रार्थना केली. पहिला जो व्यक्ती आहे ना तो फरीसी होता आणि दुसरा जो व्यक्ती होता ना तो जकातदार होता. आणि ह्या दोघांच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला फरक पाहायला भेटतो. फरीसी आहे ना तो स्वतःला धार्मिक समजत होता आणि त्या प्रकारची प्रार्थना जी आहे ती देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने देवासमोर केलेली आपल्याला पाहायला भेटते. परंतु जकातदार जो आहे ना जकातदाराने पश्चाताप केला आणि देवाने त्या जकातदाराचा जो आहे ना स्वीकार केला. बघा ज्यावेळेला आपण वचन वाचतो ना ते वचन वाचून ते समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण लूकऋष वर्तमानाचे पुस्तक ज्यावेळेस आपण काढतो, लूक त्याचा 18वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर लूकऋष वर्तमानाच्या 18व्या अध्यायामध्ये आपण येणार आहोत आणि आपण ते वचन वाचणार आहोत अशासाठी की आपल्याला हा वृत्तांत जो आहे तो समजणं गरजेचं आहे. हा पहिला जो भाग आहे सर्वांनी पाप केला आहे आणि सर्वांना उद्धाराची गरज आहे हा भाग आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कोणीतरी मला ते वाचण्यासाठी कृपा करून मदत करा. फरोशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. फरोशाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यात देखील न दसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मग पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. व्हेरी गुड. आता बघा ह्या ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला जकातदाराच्या जीवनामधून एक गोष्ट प्रामुख्याने शिकायला भेटते ती ही की जकातदारांना उद्धाराची गरज होती आणि जकातदाराला हे माहिती होतं की त्याने परमेश्वराच्या विरोधामध्ये पाप केलेलं आहे आणि त्याला हे माहिती असल्या कारणामुळं तो त्या ठिकाणी एका गोष्टीवरती जास्त भर देत आहे आणि ती गोष्ट जर कोणती आहे तर ती आहे पश्चाताप. ती गोष्ट कोणती आहे? पश्चाताप. बघा त्या ठिकाणी तो म्हणत आहे की हे देवा, मज पाप्यावर दया कर. लक्ष द्या, मज पाप्यावरती काय कर? दया कर. कारण ह्या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा समजण्याकरता मदत होती की माणसाने देवाच्या विरुद्ध पाप केलं आहे आणि पाप केलं असल्या कारणामुळं संपूर्ण जी मानवजात आहे ती देवापासून काय आहे? दूर आहे. आणि तिला जर परत देवाकडे यायचं आहे तर मग त्या मानव जातीने पापाचा अंगीकार करणं गरजेचं आहे. पापाच्या बदल्यात जो काही पश्चाताप आहे तो करणं गरजेचं आहे आणि मग जी काही पहिली स्टेप येते ती आहे उद्धार
तो त्या ठिकाणी त्यांचा झाल्याशिवाय राहणार. ठीक आहे, तर हा मुद्दा समजून घेणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की हा जो जकातदार आहे त्याला ही गोष्ट समजली होती की मला उद्धाराची गरज आहे. त्याला ही गोष्ट समजली होती की मला पश्चातापाची गरज आहे. त्याला ही गोष्ट समजली होती की मी परमेश्वराच्या विरोधामध्ये पाप केलेलं आहे. आणि लक्ष द्या, आपण या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपल्याला हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. सर्वांनी पश्चाताप का केला पाहिजे? सर्वांनी का पश्चाताप केला पाहिजे? तर यातून आपल्याला पाहायला भेटतं की सर्वांनी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे आणि सर्वांना उद्धाराची गरज आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की मी पाप केलं नाहीये. आणि असं कोणी म्हणू शकत नाही की मला उद्धाराची काय नाहीये? गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीला उद्धाराची काय आहे? गरज आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, देवाने पश्चाताप करण्याची आज्ञा दिली आहे. दुसरा मुद्दा लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये. दुसरा जो मुद्दा आहे तो, देवाने सर्वांना पश्चाताप करण्याची आज्ञा दिली आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांचं कृत्य 17वा अध्याय आणि वचन 30 आपण वाचतो, तर त्या वचनामध्ये आपल्याला परमेश्वराची जी काही आज्ञा आहे माणसाला देण्यात आलेली, ती कोणती आहे? ती ते वचन वाचल्यानंतर आपल्याला समजतं. बघा, प्रेषितांचं कृत्य 17वा अध्याय आणि वचन 30 आपण वाचू यावेळेला. वचन 30. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. व्हेरी गुड. ह्या वचनाच्या ब भागामध्ये लिहिलेलं आहे की देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी सर्वत्रकडं पश्चाताप करावा. आणि ही देव माणसांना काय करतो माहिती का? आज्ञा देतो. लक्ष द्या, माणसांनी पापाचा जो आहे ना, पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि देव फक्त काही लोकांनाच नाही तर सर्वांना पश्चाताप करण्याची काय करतो माहिती का? तो आज्ञा देतो. कारण तो सर्वांचं काय आहे माहिती का? तारण करता आहे. देव जो आहे ना, देव सर्वांचं काय आहे? तारण करता आहे. आणि ही गोष्ट माणसाला समजणं फार गरजेचे आहे. आणि ही गोष्ट ज्या वेळेला माणसाला समजल त्यावेळेला माणूस खऱ्या अर्थाने देवाची जी आज्ञा आहे ना की सर्वांनी सर्वत्रकडे पश्चाताप करावा, ही तो मान्य करून त्याप्रमाणे पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष द्या, आपण पाहतो की देवाने केवळ दोघा तिघांना पश्चाताप करण्यासाठी सांगितलेलं नाही. देवाने सर्वांना पश्चाताप करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला याबद्दलच्या अनेक जे काही उदाहरणं आहेत, अनेक जे काही स्पष्टीकरण आहे की लोकांनी पश्चाताप केला देवाने सांगितलेल्या आज्ञेनुसार, आणि ज्यांनी ज्यांनी पश्चाताप केला ना त्या सर्वांचं तारण जे आहे ते देवाने केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आपण ज्या वेळेला योनाचं पुस्तक आपण काढतो, योनाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 5 ते 10 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, पहा, योनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 5 ते 10 वचन. अंधकार व मृत्यू छाया ही त्याला आपला आप्त लेखो. तो दिवस अप्रच्छिद्दित हो. दिवसात जे काढुकी आणते ते सर्व त्याला भयभीत करो. काय ती रात्र काळोख तिला पछाडो. वर्षाच्या दिनमालिकेत ती आनंद न करो. महिन्याच्या योना इयोब 3 योना माफ करा, योना 3रा अध्याय 5 ते 10 वचन. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंटात नेसले. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंटात नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने पशुने
गुराढोरांनी व शेरामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंतात नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, असं होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्याचे वर्तन पाहिले, म्हणजेच अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. प्रेज द लॉर्ड. बघा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे. आपण ह्या ठिकाणी एक शहर पाहतो आणि त्या शहराचं नाव निन्वे आहे. निन्वे शहरामध्ये कोणी कोणी पश्चाताप केला हे त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे जे आहे ना, वचन 7 मध्ये पाहायला भेटतं. वचन 7 असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की सरदारांचा असा ठराव निन्वेभर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने, कोणा पशुने, गुराढोरांनी, शेळा मेंढरांनी काही चाकू नये, काही खाऊ नये, काही पिऊ नये. लक्ष द्या. आता ज्या वेळेला आपण योनाचं पुस्तक पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचतो ना, त्याचं दुसरं वचन वाचतो ना, तर त्या दुसऱ्या वचनामध्ये आम्ही त्याचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं होतं. आणि ते परमेश्वराचं वचन काय आहे माहिती का? देव त्याला म्हणाला की उठ, त्या मोठ्या निन्वे शहरामध्ये जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता माझ्या पुढं आली आहे. लक्ष द्या. आणि ह्या ठिकाणी योनाने परमेश्वराचा शब्द ऐकून निन्वे शहरामध्ये जाऊन त्यांनी परमेश्वराचा शब्द त्या निन्वेकरांना काय केला माहिती का? सांगितला. आणि तो शब्द काय होता माहिती का? परमेश्वर हा तुम्हाला पश्चाताप करण्याची आज्ञा देत आहे, कारण तुमचं जे पाप आहे ना, ते पाप परमेश्वराच्या दृष्टीपुढं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. आणि ही गोष्ट निन्वे शहरातील रहिवाशांना योना जाऊन सांगत होता. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो, जर निन्वे शहराकडे जर योना देवाच्या आज्ञेप्रमाणे पश्चातापाचा संदेश जर घेऊन गेला नसता, तर निन्वे शहर परमेश्वराचं न्याय त्याच्यावरती आला असता. निन्वे शहर धुळीस जे आहे ना, मिळालं असतं. परंतु निन्वे शहरामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाने पश्चाताप केला. प्रत्येकाने पश्चाताप केला. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे 3रा अध्याय 9वं वचन म्हणतं की त्या ठिकाणी देव अनुताप पावलेला आहे. देव जो आहे ना, देव त्या संपूर्ण शहरातील रहिवाशांना काय करत माहिती का? त्यांचा नाश करणार होता. त्यांच्या पापामुळं त्यांचं पूर्णपणे त्यांचा नाश नायनाट करणार होता परमेश्वर. कशामुळं? त्यांच्या दुष्टाईमुळं. परंतु आपण पाहतो की त्यांनी त्यांच्या दुष्टाईबद्दल पश्चाताप केला. त्यांनी त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप केला. ते माघारी फिरले. आणि देवाने वचन 10 मध्ये सांगतं की देवाने त्यांचं वर्तन पाहिलं की ते आपल्या कुमार्गापासून वळालेले आहे आणि देवाने त्यांच्यावर जे अरिष्ट आणण्याचं ठरवलेलं होतं ना, त्याने तिथं त्यांच्यावर ते अनिष्ट आणलं नाही. त्या उलट काय झालं माहिती का? वचन सांगत आहे की तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर तसं आणलं नाही. लक्ष द्या. देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी पश्चाताप करावा. 1-2 जणांनी नाही. का पश्चाताप केला पाहिजे? कारण देवाच्या दृष्टीमध्ये सर्वांनी पाप केलं असल्या कारणामुळं पापाचं वेतन हे मरण आहे
आणि कुणाच्याही वाटेला ते येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. म्हणून देव हा सर्वांना सर्वत्रकडं प्रेषणचे पुस्तक 17 अध्याय 30 वचनाप्रमाणे सांगत आहे की त्यांनी काय करावा, पश्चाताप करावा. लक्ष द्या, निनवे शहरातील लोकांनी पश्चाताप केला आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का, देवाने त्यांच्यावर जे अरिष्ट आणण्याचं ठरवलं होतं ना ते त्याने आणलं नाही. पापामुळं नाश येतो, पापामुळं विनाश होतो, पापामुळं अधपात होतो. लक्ष द्या, पापामुळं परमेश्वर देवाचा जो काही क्रोध आहे ना तो येत असतो आणि तो येऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पापाचा पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा, खरा पश्चाताप नसेल तर देवाचा न्याय येईल. खरा पश्चाताप नसेल तर देवाचं काही न्याय येईल. ज्यावेळेला आपण लूकऋषी वर्तमान 13वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे देवाने खरा जो काही पश्चाताप आहे ना तो करण्यासाठी काही लोकांना सांगितलं होतं. बघा ते वचन आपण वाचूया. लूक 13वा अध्याय आणि वचन 13. मी तुम्हाला सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. हा, देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही जर पश्चाताप केला नाही, तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्या सारखा नाश होईल. लक्ष द्या, नाश होऊ नये म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि पश्चाताप जर केला नाही तर नाश निश्चित आहे. आणि देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की जो कोणी पापात राहतो, जो कोणी पापात राहतो आणि पश्चाताप करत नाही ना तो देवाच्या न्यायाला जाय ते सामोरं जात असतो. आणि आपल्याला देवाच्या न्यायाला सामोरे जावा लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर देवाच्या वचनाचं खडीकोटपणे पालन करून खरा जो काही पश्चाताप आहे ना तो करणं गरजेचं आहे, यासाठी की देवाच्या न्यायापासून आपण वाचून राहू. खरा जो पश्चाताप आहे ना तो देवाला पाहायचा आहे. लक्ष द्या, खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे. जर खरा पश्चाताप जर केला नाही ना तर देवाचा न्याय हा खरा पश्चाताप न करणाऱ्या व्यक्तीवरती येईल. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो ना तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायामध्ये 24 आणि 25 ही वचनं ज्यावेळेस आपण वाचतो ना ह्या वचनामध्ये आपल्याला 2 शहर दिसतात आणि त्या शहरांचे नाव आहे सदोम गमोरा. ही जी शहर आहे ना ह्या शहरामध्ये आपण पाहतो की परमेश्वर देवाने आपला जो न्याय आहे तो ह्या शहरावरती जो आहे ना पाठवलेला होता. आणि काय ह्या शहरावरती परमेश्वर देवाने त्याचा न्याय पाठवला माहितीये का, कारण ह्या शहरातील रहिवाशांनी खरा जो पश्चाताप आहे ना तो केलेला नव्हता. खरा जो पश्चाताप आहे ना तो करून ते देवाकडे वळाले नव्हते. आणि त्यांचं जे पाप आहे ना ते अतिशय भयंकर होतं. वचन 5 कोणीतरी वाचा, पहिले वचन 5 आपण वाचू. त्यांचं पाप काय आहे ते पहा. त्यांचं पाप, ते लोटाला हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण म्हणजे मी त्यांच्याशी समागम करू. हा बघा, ह्या ठिकाणी सदोम आणि गमोरा ह्या नगरातले जे रहिवासी आहे ना त्यांचं पाप हे किती भयंकर आहे हे ह्या वचनातून आपल्याला समजतं. आणि देवाची जी इच्छा आहे ना, देवाची इच्छा काय आहे माहिती का, खरा पश्चाताप जर केलेला नसेल तर देवाचा न्याय येतो. पण जर खरा पश्चाताप केलेला असेल तर देवाचं न्याय येणार नाही. त्या उलट तारण जे आहे ते येईल, त्या उलट उद्धार जो आहे तो होईल. आणि ह्या शहरातील जे लोक आहे ना ह्या शहरातील लोकांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या दुष्टाईचा, त्यांच्या पापाचा पश्चाताप केलेला नव्हता म्हणून त्यांच्यावरती देवाचा न्याय आला. आणि बघा वचन ज्यावेळेस आपण वाचतो 24 आणि 25 वचन आपण वाचू, पहा ठिकाणी काय म्हटलेलं आहे.
24 आणि 25 वचन. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यांच्यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला, आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. बघा काय आहे त्यात काय. देवाचा जो न्याय आहे ना, तो सदोम आणि गमोरा येथील रहिवाशांवरती आणि त्यांच्या जमिनीमध्ये जे काही आहे ना, त्या सर्वांवरती देवाचा न्याय हा आकाशातून आलेला आपल्याला पाहायला भेटतो. देवाचा न्याय हा त्या प्रत्येक व्यक्तीवरती येतो ज्याने त्याच्या पापाचा पश्चाताप केलेला नाहीये. आणि पश्चाताप हा खरा असला पाहिजे. खरा पश्चाताप काय माहिती का, की मी ज्या गोष्टी केलेल्या आहे त्या मी स्वीकारतो आणि आता परत त्या गोष्टी मी करणार नाही. याला म्हणतात वळणं, पूर्णपणे वळणं, पूर्णपणे टर्न मारणं, पूर्णपणे फिरणं. ही जी लोक आहेत ना सदम आणि गमोरा मधली, ह्या लोकांनी खरा पश्चाताप केला नाही, त्यामुळं त्यांना देवाच्या न्यायाला जे आहे ना सामोरं जावं लागलं. आणि देवाचा न्याय हा हलक्यात घेऊ नका. देवाचा जो न्याय आहे ना तो अतिशय हलक्यामध्ये घेऊ नका. देवाचा न्याय हा किती भयानकरित्या पश्चाताप न करणाऱ्या व्यक्तीवरती येणार आहे, हे आपल्याला वचन 24 आणि 25 मध्ये पाहायला भेटतं. वचनामध्ये सांगितलेलं आहे की गंधक आणि अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून परमेश्वर देवाने केला. वर्षाव काय, जसं पाऊस पडतो ना तसं आकाशातून देवाने काय पाठवलं माहिती का, ह्या शहरावरती, ह्या नगरावरती गंधक पाठवलं, अग्नी पाठवला. आणि लक्ष द्या, वचन सांगत आहे तेथील नगरे, तेथील तळवट, त्या नगरातले रहिवासी, त्या नगरा, त्या तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही, सर्वांचा नाश केला देवाने त्या ठिकाणी. चर्च लक्ष द्या, खरा पश्चाताप करून देवाच्या न्यायापासून वाचणं हे फार गरजेचं आहे. आणि देवाने आपल्याला यासाठी निवडलं की आपण खरा पश्चाताप करून देवाच्या न्यायापासून वाचावं. पुढचा जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा लिहून घ्या. पाप केल्यानंतर, पश्चाताप केल्यानंतर, चौथा मुद्दा लिहा. पश्चाताप केल्यानंतर पापांची क्षमा ही मिळते किंवा प्राप्त होते. परत सांगतो, लिहून घ्या. चौथा मुद्दा, पश्चाताप केल्यानंतर पापांची क्षमा प्राप्त होते किंवा मिळते. ठीक आहे, लक्ष द्या. आता हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा आपण समजून घेऊ आणि ह्या मुद्द्यातून आपण काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणार आहोत. चौथ्या मुद्द्यामध्ये देव आपल्याला पापांची क्षमा करतो केव्हा, ज्या वेळेला आपण पश्चाताप करतो, ज्या वेळेला आपण आपले जे पाप आहे ते पदरी घेतो आणि देवाला त्या पापाबद्दल आपण क्षमा मागतो, तर त्या पापांची देव आपल्याला क्षमा करतो. पण त्यासाठी खरी मनापासून पश्चाताप करण्याची गरज लागत असते. लक्ष द्या, जर तुम्हाला असं वाटतं की देवाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा करावी, देवाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा करावी असं जर वाटत असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी देवाचे सांगत आहे की खरं जे आहे ना, मनापासून आपण पश्चाताप केला पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो ज्याने पाप केलं.
आणि ते पाप ज्या वेळेला कोणीतरी येऊन त्याला दाखवलं, त्यावेळेला त्याने ते पाप स्वीकारलं आणि त्या पापाबद्दल मनापासून पश्चाताप केला. आणि तो व्यक्ती जर कोण आहे, तर त्याचं नाव दावीद राजा आहे. आणि दावीद राजाने त्याने केलेल्या पापाचा खरा पश्चाताप जो आहे ना, तो स्तोत्र संहिता 51 मध्ये केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याने बथशेबा प्रकरणामध्ये मोठं पाप केलेलं होतं दाविदाने. जर तुम्हाला कशा प्रकारे दाविदाने बथशेबा प्रकरणामध्ये पाप केलं हे जर समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला पवित्र शास्त्र बारकाईने वाचलं पाहिजे. आणि देवाचं वचन सांगतं की जेव्हा नाथन संदेश त्याला जाब विचारला बथशेबेबद्दल, तिच्या पतीबद्दल ज्या वेळेला जाब विचारला ना, तेव्हा लक्ष द्या, तेव्हा दावीद राजाने पश्चाताप केला आणि देवाने त्याला क्षमा केली. आणि दाविदाचा जो पश्चाताप आहे ना, तो आपल्याला स्तोत्रसंहिता 51 1 ते 4 जी वचनं आहेत ती वाचणार आहोत आपण. बघा त्या ठिकाणी कशा प्रकारचा पश्चाताप त्याने केलेल्या पापामुळे तो जो आहे तो करत आहे देवाकडं. कोणतरी वाचा 1 ते 4 वचन. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. व्हेरी गुड. बघा 1 ते 4 वचनामध्ये दाविदाने खऱ्या मनापासून पश्चाताप केला आहे आणि ही त्याची प्रार्थना आहे. हा दावीद ह्या ठिकाणी कबूल करत आहे. दावीद म्हणत आहे की माझं पाप माझ्या पुढे आहे. दावीद म्हणत आहे की मी आपले जे अपराध आहे, माझं जे पाप आहे, मी जाणून आहे आणि माझं पाप हे तुझ्या पुढे नित्य आहे. पुन्हा पुढं देवापुढं. लक्ष द्या, जोपर्यंत आपण आपल्या पापाचा पश्चाताप करत नाही तोपर्यंत आपलं पाप हे देवासमोर नित्य असतं. पण ज्या वेळेला आपण आपल्या पापाचा पश्चाताप करतो ना, त्यावेळेला आपलं जे पाप आहे ना, ते देवासमोर नसतं. आणि बघा दावीद राजा म्हणत आहे की मला धू, मला निर्मळ कर, माझं पाप माझ्यापासून दूर कर, मला माझ्या पापांची क्षमा कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे, मला क्षमा कर. लक्ष द्या, खरा जो पश्चाताप आहे ना, तो करणं गरजेचं आहे. जर खरा जर पश्चाताप केला पापांचा, तर क्षमा मिळेल, तर देव क्षमा करेल. आणि देवाची इच्छा हीच आहे की आपण खरा पश्चाताप करावा, अशासाठी की आपल्याला क्षमा प्राप्त व्हावी. 5वा जो मुद्दा आहे तो हा आहे, खरा पश्चाताप हृदय बदलतो आणि नवीन जीवन देतो. 5वा मुद्दा, खरा जो पश्चाताप आहे, खरा पश्चाताप हृदय बदलतो आणि नवीन जीवन देतो. बघा 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि वचन 17 आपण वाचू. 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि वचन 17 मध्ये काय लिहिले पहा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. व्हेरी गुड. जो पण ख्रिस्ताच्या ठायी आहे
तो नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. खरा पश्चाताप हृदय बदलतो आणि नवीन जीवनाचा अनुभव देतो. नवीन जीवनाचा काय म्हणजे अनुभव होतो, लक्ष द्या. पश्चाताप केल्यावर माणसाचं हृदय बदलतं. ज्यावेळेस एखादा माणूस खऱ्या खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करतो ना, त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये फार मोठा बदल जो आहे तो होत असतो. आणि त्या बदलाच्या सहाय्याने पश्चाताप केलेला व्यक्ती जो आहे ना, तो नवीन जीवन जगू लागतो. एक व्यक्ती आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला भेटतो. ज्यावेळेस आपण लुकृ शुभवर्तमान 19वा अध्याय आपण काढतो, 19वा अध्याय लुकृ शुभवर्तमान ज्यावेळेस आपण काढतो, तर 19व्या अध्यायामध्ये 8 आणि 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या वचनामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसतो ज्याने पश्चाताप केला आणि त्याच्या जीवनामध्ये बदल झाला आणि तो नवीन जीवन जगू लागला. आणि त्या व्यक्तीचं नाव जक्कई आहे. जक्कई हा एक स्वार्थी होता. हो, जक्कई हा एक स्वार्थी व्यक्ती होता. जक्कई हा एक भ्रष्ट व्यक्ती होता. पण जेव्हा त्याने येशूला स्वीकारलं ना, लक्ष द्या, ज्या वेळेला ज्या मुमेंटला त्याने येशूला स्वीकारलं ना, तेव्हा त्याने पापाची कबुली दिली आणि तो म्हणाला की मी कुणाकडनं लुटून घेतलं असेल ना, ते त्याचं त्याला परत देतो. बघा तो ठिकाणी काय म्हणतो, वचन वाचत ठिकाणी लुक वर्तमान 19वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये काय म्हणतो पहा. जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दारिद्र्यास देतो आणि कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट परत देतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. व्हेरी गुड. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की जक्कई हा पापी व्यक्ती होता. वचन सांगत आहे, बघा वचन वाचा, कोणीतरी 7वं वचन वाचा, वचन 7. हे पाहून सर्व लोक हा पापी मनुष्याच्या येथे उतारावयास गेला आहे अशी कुरकुर करू लागले. हा, जक्कई कोण होता? जक्कई पापी होता. जक्कई पापी होता. जक्कईची साक्ष ही चांगली नव्हती. जक्कई हा एक स्वार्थी माणूस होता. जक्कई हा एक भ्रष्ट व्यक्ती होता. जक्कई हा लुबाडणारा व्यक्ती होता. जक्कई जो आहे ना, जक्कई हा लोकांना त्रास देणारा व्यक्ती होता. पण ज्या वेळेला येशूशी त्याचा सामना झाला ना, त्यावेळेला त्याने खऱ्या हृदयाने, अंतःकरणाने त्याने पश्चाताप केला आणि त्या पश्चातापामुळं त्याचं जीवन बदललं. बघा त्याचं जीवन कसं बदललं ते ह्याच ठिकाणी तो म्हणत आहे की गुरुजी पहा, मी आपलं अर्ध जे द्रव्य आहे ना, ते मी गरिबांना देतो आणि अन्यायाने कुणाचं काही घेतलं असेल तर मी 4 पट परत देतो. याचा अर्थ हा आहे की आता त्याला हे कळून चुकलं आहे की त्याने लोकांना चुकीच्या पद्धतीने लुबाडलेला आहे. येशूला भेटण्या अगोदर त्याला हे माहिती नव्हतं, पण ज्यावेळेला येशूला तो भेटला ना, लक्ष द्या, त्याला कळालं की मी एक लुबाडणारा व्यक्ती आहे. त्याला कळालं मी एक पापी व्यक्ती आहे. त्याला कळालं मी अन्याय करणारा व्यक्ती आहे. लक्ष द्या, त्या ठिकाणी त्याने त्याचं पाप जे आहे ना, येशू समोर कबूल केलं. त्याने त्याच्या पापाचा पश्चाताप केला आणि त्याला नवीन जे जीवन आहे ना, ते नवीन जीवन मिळालं. आणि मग येशू म्हणत आहे, आज ह्या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. लक्ष द्या, आपलं तारण व्हावं यासाठी आपण खरा पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. खरा पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण खरा पश्चाताप करू ना, निश्चित अर्थाने
आपलं तारण जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित अर्थाने आपलं जे तारण आहे ते देव केल्याशिवाय राहणार नाही. 6वा जो मुद्दा आहे, 6वा मुद्दा, स्वर्गातही पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीबद्दल आनंद केला जातो. 6वा मुद्दा, 6वा मुद्दा लिहून घ्या. स्वर्गातही पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीबद्दल आनंद केला जातो. लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याला त्याच्या चुकांची जाणीव होते, त्याला त्याच्या पापांची जाणीव होते, आणि त्या पापांबद्दल ज्यावेळेस तो पश्चाताप करतो ना, त्या वेळेला पृथ्वीवर चालू असणारी ही जी पश्चातापाची मुवमेंट आहे ना, ह्या मुवमेंट मुळे स्वर्गामध्ये जो आहे तो आनंद होत असतो. स्वर्गामध्ये आनंद होतो. बघा, लूकऋषी वर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे, वचन 7, 15वा अध्याय 7वं वचन. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. Praise the Lord. कोण आनंद करतं ज्यावेळेस एक पापी माणूस पश्चाताप करतो त्यावेळेला? कोण आनंद करतं? स्वर्ग. तुम्ही बघा, लक्ष द्या, एखादा व्यक्ती ज्या वेळेला सिगरेट पिणं सोडतं, दारू पिणं सोडतो, एखादा व्यक्ती ज्या वेळेला ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या करणं सोडतो आणि चांगलं प्रामाणिक जीवन जगायला लागतो, त्यावेळेला कुणाला आनंद होतो आणि कुणाला त्रास होतो? कोणी सांगेल का? ज्यावेळी लोकांना दुःख होतं, म्हणजे शैतानाला दुःख होतं, आणि अनेक वेळा ज्या वाईट गोष्टी आपण जेव्हा सोडतो ना, खरंच आपल्या आसपासले बाकीचे सर्वांना दुःख होतं. याने का केलं, याने सोडायला नको पाहिजे होतं, म्हणजे त्यांना वाईट वाटतं, ते आतून आनंदित नसतात, आणि म्हणजे शैतानी बुद्धीने. आणि आपण जेव्हा सोडतो तेव्हा देवाला आनंद होतो की आपण वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत. व्हेरी गुड. लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा पापी व्यक्ती त्याच्या पापापासून फिरतो ना, एखादा पापी व्यक्ती ज्या वेळेला त्याच्या पापाबद्दल पश्चाताप करतो ना, त्यावेळेला स्वर्गामध्ये आनंद होतो. स्वर्गामध्ये आनंद होतो त्यावेळेला. आणि म्हणून आपण लोकांना पश्चातापाचा संदेश सांगितला पाहिजे. आपण पश्चाताप केला पाहिजे, आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे, आणि आपण देखील लोकांना पश्चातापाचा जो संदेश आहे तो सांगितला पाहिजे. का माहिती का, ज्यावेळेस एक पापी व्यक्ती त्याचं पाप पदरी घेतो आणि कबूल करून सोडून देतो ना, त्याच्या त्या कृतीमुळं त्याचं जीवन बदलतं, त्याचं तारण होतच होतं. पण त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट जर कोणती होत असेल तर ती ही आहे, स्वर्गामध्ये आनंद होतो. ज्यावेळेला आपण लूकऋषी वर्तमान पुस्तक 15वा अध्याय आणि 3 ते 7 वचन वाचतो ना, लक्ष द्या, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मेंढपाळाने हरवलेलं मेंढरू ज्यावेळेला शोधून काढलं ना, तेव्हा त्याने आनंद साजरा केला. त्याचप्रमाणे देव प्रत्येक पाप्याच्या पश्चातापावरती आनंद जो आहे तो साजरा करत असतो. देवाची इच्छा ही आहे की एकाचाही नाश होऊ नये, एकाचाही नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. आणि ज्या वेळेला पाप हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाश आणतो ना, तर त्या पापाचा पश्चाताप ज्यावेळेस तो व्यक्ती करतो ना, त्यावेळेला त्या व्यक्तीपासून नाश दूर होतो, त्याचं जीवन बदलतं, आणि त्याच्या बदललेल्या त्या जीवनामध्ये आपण पाहतो की देवाला आनंद होतो, देवाला जे ते आनंद होतो. आणि म्हणून लक्ष द्या, स्वर्गातही पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीबद्दल आनंद केला जातो. आणि म्हणून या दिवसांमध्ये स्वर्ग जास्त आनंदित व्हावं यासाठी आपण पश्चाताप करणं गरजेचं आहे. इतरांना पश्चाताप काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. पश्चातापाचा संदेश काय आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत. शेवटचा जो मुद्दा आहे तो हा आहे,
येशूने आपलं जीवन अशासाठी येशूने आपलं जीवन दिले अशासाठी की आपण पश्चाताप करून उद्धार प्राप्त करू शकू. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. शेवटचा मुद्दा, येशूने आपले जीवन दिले अशासाठी की आपण पश्चाताप करून उद्धार प्राप्त करू शकू. कोणीतरी प्रेषणचं कृत्य 2 अध्याय आणि वचन 38 वाचण्यासाठी मला मदत करा. प्रेषित 2:38 काय म्हटलं त्या ठिकाणी? पास्टर प्लीज मुद्दा रिपीट सांगता का? माझं इंटरनेट चाललं गेलं होतं. ओके, मी परत एकदा मुद्दा सांगतो. येशूने आपले जीवन दिले अशासाठी की आपण पश्चाताप करून उद्धार प्राप्त करू शकू. येशूने आपले जीवन दिले अशासाठी की आपण पश्चाताप करून उद्धार प्राप्त करू शकू. प्रेषित 2 अध्याय 38 वचन. पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. व्हेरी गुड. बघा, पेत्र या ठिकाणी लोकांना आव्हान करत आहे आणि पेत्राचं आव्हान जर काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर ह्याच वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र म्हणत आहे, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने पाण्याने बाप्तिस्मा घ्या. लक्ष द्या चर्च. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की येशूने आपल्या मृत्यूद्वारे सर्वांचं जे पाप आहे ते नष्ट केलं. सर्वांचं पाप येशूने आपल्या मृत्यूद्वारे नष्ट केले. पण त्याचा जो फायदा आहे ना, त्याचा जो लाभ आहे ना, तो त्याच व्यक्तींना मिळतो जे खऱ्या मनाने पश्चाताप करून त्याच्याकडे वळतात. सर्वांना त्याचा फायदा नाही भेटत. त्याच व्यक्तींना त्याचा फायदा होतो किंवा त्याच व्यक्तीला त्याचा लाभ प्राप्त होतो जे खऱ्या मनाने पश्चाताप करून देवाकडे येतात त्यांना. आणि लक्ष द्या चर्च, ज्या वेळेला आपण खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करतो ना, त्या वेळेला आपल्याला निश्चित अर्थाने उद्धार जो आहे तो मिळत असतो. उद्धार जो आहे तो आपण प्राप्त करून घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण यशायाचं पुस्तक 53 अध्याय आणि वचन 5 आपण वाचतो ना, त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे वाचायला मिळतं की येशूने आपलं रक्त सांडलं आहे जेणेकरून प्रत्येक पापी पश्चाताप करून आनंद काळाचं जीवन काय करू शकेल, मिळवू शकेल. आपल्याला अनंत काळाचं जीवन प्राप्त व्हावं यासाठी किंमत मोजली आहे. बघा वचन 5 काय म्हणत आहे. यशाया 53:5 मध्ये काय म्हटलेलं आहे? खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हो, आपल्या पापामुळं येशूला घायल करण्यात आलं. आपल्या पापामुळं, आपल्या दुष्कर्मामुळं, आपल्या वाईट कृतीमुळं, आपल्या वाईट वृत्तीमुळं येशूला ठेचण्यात आलं. तेव्हा कुठं आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं, तेव्हा कुठं आपल्याला उद्धार प्राप्त झाला, तेव्हा कुठं आपलं तारण झालं, तेव्हा कुठं आपल्या जीवनामध्ये शांती आली, तेव्हा कुठं आपल्या जीवनामध्ये आरोग्य आलं. जर येशू हा आपल्या अपराधांमुळं, पापांमुळं, दुष्कर्मांमुळं
जर वधस्तंभावरती दिला गेला नसता तर आपल्यावर देवाचा न्याय आला असता आणि कधीच सदम आणि गमोराच्या लोकांसारखा आपला नाश झाला असता. केव्हाच आपला नाश झाला असता. पण देवाला धन्यवाद द्या की येशू हा आपल्याकरता वधस्तंभावरती दिला गेला. त्याचं वधस्तंभावरचं जे मरण आहे ना, ते आपल्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त व्हावं, आपल्यावर देवाचा न्याय येऊ नये म्हणून त्याने ते स्वीकारलं. लक्ष द्या, पश्चाताप सर्वांनी का करावा? त्याचं खऱ्या अर्थाने जर उत्तर काय आहे तर हे आहे जे आता आपण शिकलो आहे. हा पश्चाताप फक्त आपल्या पुरत्या मर्यादित ठेवू नका. आपण पश्चातापाचा जो काही प्रचार प्रसार आहे तो देखील केला पाहिजे, अशासाठी की लोकांचा नाश होऊ नये, तर त्यांचं पण तारण व्हावं, त्यांचा पण उद्धार व्हावा, त्यांना पण अनंत जीवन जे आहे ते प्राप्त व्हावं. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करू.